2-3 दिवस झाले ते कुणाल चांदगुडे प्रकरण, त्याचे व्हिडिओज पाहते. त्याचा आत्महत्या करतानाचा व्हिडिओ पाहिला. काय त्या माऊलीची अवस्था, कसं असतं कौटुंबिक जीवनात. त्या संगीता पाटील किंवा चांदगुडे असेल, तिचे व्हिडिओ पाहिले यूट्यूबवरचे. किती तिचे व्हिडिओज वगैरे छान आहेत. माणसाच्या आयुष्यात आहे ना, काय घडलेलं असेल आणि काय नाही हे कोणीच कॅप्चर नाही करू शकत. आणि कोणाच्या आयुष्याबद्दल कोणी तर्कसुद्धा लावू शकत नाही. कोणी किती त्रासात आहे, किती मानसिक स्ट्रेसमध्ये आहे. माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो स्ट्रेसमध्ये. त्या कुणालची काय अवस्था झाली असेल बिचाराची, त्या कोवळ्या जीवाला कसं काय आत्महत्या करावी वाटली असेल. अगदी मी व्हिडिओ पाहिल्यापासून माझं मन खूप हेलावून गेलं आहे. आणि तो तर गेलाच, पण त्या आईची माया केवढी बघा ना. बिचारी तिने एका क्षणाचाही विलंब न करता तिने तिचासुद्धा जीव देऊन टाकला. किती मन हेलावणारी घटना आहे. खरंच माझ्या मनाला खूप लागले. आज मी घरी आहे, मी त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहिले. अगदी मन आहे ना सुन्न करून टाकणारी घटना आहे. आपण फक्त व्हिडिओ पाहतो, पण प्रत्यक्षात त्यांनी काय अनुभवलं, ते कुठल्या परिस्थितीत असतील, मानसिक स्थितीत कुठल्या असतील, ह्याचा नाही आपण अंदाज लावू शकत. जीव जाण्यापर्यंत जर माणसांना काय येता बोलू मी, फक्त एवढंच की त्यांनी जीव देण्यापेक्षा थोडंसं स्ट्रेस काढून टाकायला हवा होता. त्यांनी ते खूप चुकीचं केलं. आयुष्य संपवून, माणसाला आयुष्य एकदाच मिळतं, पुन्हा पुन्हा नाही मिळत. बिचारा कुणाल, किती नवीन आयुष्याची उमेद होती, पुढं त्याच्या किती गोष्टी होत्या. कसा त्याला जीव द्यावा वाटला असेल. त्या आईने खरंच मन खूप सुन्न होतं ह्या गोष्टीने. म्हणून सांगते गड्यांनो किंवा मित्रांनो, मैत्रिणींनो, आपलं आयुष्य गमावू नका. आणि जीव स्वतःचा द्यावा लागेल इतका स्ट्रेस कधी घेऊ नका. आयुष्य एकदाच मिळतं. स्वतःचा जीव गमावू नका कुठल्याही परिस्थितीत. मुलांना त्याबद्दल समजावून सांगा. अशी परिस्थिती ओढवून नका घेऊ मित्रांनो. खरंच खूप घटना सुन्न करणारी आहे. माझ्या तर जीवाला खूप लागलेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करते. प्लीज असा जीव कोणी देऊ नका.